जळगावच्या परधाडे स्टेशनजवळ मोठी रेल्वे दुर्घटना। पुष्पक एक्सप्रेसमधून रेल्वे ट्रॅकवर उड्या घेतलेल्या प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसने उडवलं। 13 प्रवाशांचा मृत्यू। जळगावहून मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या कोचला आग लागल्याची अफवा। 35 ते 40 प्रवाशांच्या ट्रॅकवर उड्या। ट्रॅकवर थांबलेल्या प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसची धडक। रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत तर जखमींवर मोफत उपचार करणार। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। गृहमंत्री अमित शहांकडूनही दुर्घटनेवर दुःख व्यक्त। सैफवर झालेला हल्ला संशयास्पद वाटतो। त्यानं स्वतःच चाकू मारून घेतला की काय असाही प्रश्न पडतो। मंत्री नितेश राणेंचं खळबळजनक विधान। शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईत मेळावे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे ठाकरेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन। विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे पुन्हा उतरणार मैदानात। ठाकरेंचा आजपासून 3 दिवसीय नाशिक दौरा। पुणे शहरातल्या अनेक ठिकाणचा पाणीपुरवठा आज राहणार बंद। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा राहणार बंद। दावोसमध्ये इतिहास घडला। महाराष्ट्राचे आजवरचे सर्वाधिक करार। 15.70 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे 54 सामंजस्य करार। 16 लाख रोजगार निर्मिती होणार। दावोसमध्ये महाराष्ट्र सरकार आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 3,05,000 कोटींचा सामंजस्य करार। 3 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती केली जाणार। हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीना कपूरला मुंबई पोलिसांची सुरक्षा तर इमारतीच्या खासगी सुरक्षेतही वाढ। आणि पहिल्या T20 सामन्यात भारतानं इंग्लंडचा 7 गडी राखून केला पराभव। अभिषेक शर्माचं शानदार अर्धशतक।